12 एप्रिल 2026 रोजचे खूप महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्न उत्तरे. प्रश्न पहिला. चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर: रणवीर सिंग, धुरंधर. प्रश्न दुसरा. चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर: यामी गौतम, हक्क. प्रश्न तिसरा. चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला आहे? उत्तर: होमबाउंड. प्रश्न चौथा. महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर: सुनेत्रा पवार. प्रश्न पाचवा. बँकॉक येथे आयोजित वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज 2026 मध्ये तिरंदाजीत पायल नाग हिने कोणते पदक जिंकले? उत्तर: सुवर्णपदक. प्रश्न सहावा. मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सलग 3 सामने जिंकून हॅट्रिक साजरी करणारा पहिला भारतीय कुस्तीपटू कोण ठरला आहे? उत्तर: संग्राम सिंग. प्रश्न सातवा. 2024-25 मध्ये मत्स्योत्पादनात महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर: दुसऱ्या. प्रश्न आठवा. एप्रिल 2026 मध्ये पूर आणि भूकंपाचा सामना करणाऱ्या कोणत्या देशाला भारताने मानवतावादी मदत पाठवली आहे? उत्तर: अफगाणिस्तान. प्रश्न नववा. 7वी राष्ट्रीय सब ज्युनियर U17 बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर: नागपूर. प्रश्न 10वा. एप्रिल 2026 मध्ये अमेरिकेचे कोणते अत्याधुनिक लढाऊ विमान इराणमध्ये कोसळले किंवा पाडल्याचा दावा इराण देशाने केला आहे? उत्तर: F-15 फायटर. प्रश्न 11वा. 6 एप्रिल 2026 रोजी राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी एकूण किती नवनिर्वाचित आणि पुनर्नियुक्त सदस्यांना पदाची शपथ दिली? उत्तर: 19 सदस्य. प्रश्न 12वा. एप्रिल 2026 मध्ये निधन झालेले अलेक्झांडर लिओनोव्ह हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध क्षेपणास्त्र शास्त्रज्ञ आणि ब्रह्मोस प्रकल्पाचे मुख्य रशियन डिझायनर होते? उत्तर: रशिया. प्रश्न 13वा. इस्रोने अंतराळवीरांच्या शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीची चाचणी घेण्यासाठी लडाखमधील लेह येथे कोणते नवीन मिशन सुरू केले आहे? उत्तर: मिशन मित्रा. प्रश्न 14वा. गोंडवाना मॉडेल बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर: देवेंद्र फडणवीस. प्रश्न 15वा. 2024-25 या वर्षाचा प्रतिष्ठित प्रोफेसर M.S. स्वामीनाथन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर: डॉ. C.H. श्रीनिवास राव. प्रश्न 16वा. एप्रिल 2026 मध्ये म्यानमारचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? उत्तर: मिन आंग हलाइंग. प्रश्न 17वा. भारत ट्राइब्स फेस्ट 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर: नवी दिल्ली. प्रश्न 18वा. भारतात डेंग्यू प्रतिबंधासाठी शिफारस केलेली क्युडेंगा ही लस कोणत्या देशातील कंपनीने विकसित केली आहे? उत्तर: टाकेडा फार्मास्युटिकल, जपान. प्रश्न 19वा. दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ SAFF 20 वर्षाखालील चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? उत्तर: बांगलादेश. प्रश्न 20वा. नागपूर महाराष्ट्र येथे पार पडलेल्या 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळ्यात कोणत्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला? उत्तर: तेलंगणा. 20. जगातील पहिली चौपदरी अपंग तिरंदाजी चॅम्पियन कोण बनली आहे? पायल नाग. 22. स्पेनमधील ग्रानाडा येथे झालेल्या ISSF विश्वचषक रायफल आणि पिस्तूल स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताने कोणते पदक जिंकले? सुवर्णपदक. 23. भारताच्या पहिल्या जाहीरपणे क्वियर खासदार कोण बनले आहेत? मेनका गुरुस्वामी. 24. जागतिक आरोग्य संघटनेचा कोणता स्थापना दिवस 7 एप्रिल 2026 रोजी साजरा करण्यात आला? 78वा. 25. अंधत्व प्रतिबंध सप्ताह दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? 1 ते 7 एप्रिल. 26. जगात 5व्या क्रमांकावर पोहोचणारी पहिली भारतीय ठरलेली रूपा बायर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तायक्वांदो. 27. आर्थिक वर्ष 2026 मध्ये माल हाताळणीच्या बाबतीत कोणते बंदर पहिल्या क्रमांकावर आहे? दीनदयाळ बंदर. 28.
वयाच्या 71व्या वर्षी निधन झालेले गिल्बर्टसन संगमा कोणत्या खेळाशी संबंधित होते? फुटबॉल. 29. वी द पीपल ऑफ इंडिया या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? टी.एम. कृष्णा. 30. मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले AI कौशल्य केंद्र कोठे सुरू केले आहे? चंदीगड विद्यापीठ. प्रश्न 31. IPLमध्ये 200 विकेट घेणारा दुसरा व पहिला वेगवान गोलंदाज कोण बनला आहे? भुवनेश्वर कुमार. 32. माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर सायकलने पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? दिव्या सिंग. 33. महाराष्ट्रात माझं गाव आरोग्य संपन्न गाव या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात कधी झाली? 1 एप्रिल 2026. 34. TCS वर्ल्ड 10K बेंगलुरू 2026च्या आंतरराष्ट्रीय इव्हेंट अँबॅसेडर म्हणून कोणत्या उंच उडीपटू खेळाडूची नियुक्ती करण्यात आली आहे? ब्लांका व्लासिक. 35. 2025-26च्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये भारतातील कोणत्या जिल्ह्याला सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत म्हणून प्रथम क्रमांक मिळाला आहे आणि तो जिल्हा कोणत्या राज्यात आहे? सिपाही झाला, त्रिपुरा. 37. आंध्र प्रदेश सरकारने 3 राजधान्या हा वादग्रस्त निर्णय रद्द करून आता कोणत्या शहराला राज्याची एकमेव अधिकृत राजधानी म्हणून घोषित केले आहे? अमरावती. 38. 2026च्या ताज्या अहवालानुसार साखर उत्पादनात कोणते राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे? महाराष्ट्र. 39. 2026मध्ये वन हेल्थ या विषयावर आधारित महत्त्वाच्या जागतिक शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? लियोन, फ्रान्स. 40. दरवर्षी जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? 7 एप्रिल. 43. भारताचा पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर PFBR कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आला? तामिळनाडू. 42. सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? दिव्या सिंग. 43. PM मुद्रा योजना PMMUDRA जिला नुकतीच 11 वर्ष पूर्ण झाली ती केव्हा सुरू करण्यात आली? 8 एप्रिल 2015. 44. प्रसिद्धी क्रांतिकारक नेते मंगल पांडे यांची कोणती पुण्यतिथी 8 एप्रिल 2026 रोजी साजरी करण्यात आली? 169वी. 45. नागरिक केंद्रित शासन आणि नागरी सेवांमधील क्षमता बांधणी मजबूत करण्याच्या उद्देशाने साधना सप्ताह 2026 केव्हा साजरा करण्यात आला? 2 ते 8 एप्रिल. 46. अ रोड वेल ट्रॅव्हल्ड हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे जे सध्या चर्चेत आहे? R.K. राघवन. 47. आओलियांग मोन्यू नावाचा वसंतोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? नागालँड. 48. कोणत्या उच्च न्यायालयाने अलीकडेच न्यायालयीन निर्णयांमध्ये AI च्या वापरावर बंदी घातली आहे? पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय. 49. आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी वन हेल्थ समिट 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते? फ्रान्स. 50. चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? TM कृष्णा. 51. आंतरराष्ट्रीय अंतराळयान मोहीम संचालन परिषद 2026 कोठे आयोजित केली जात आहे? बंगळूर. 52. कोणत्या देशाने जगातील पहिले व्यावसायिक अप्पर 6 गिगाहर्ट्झ इंटरनेट नेटवर्क सुरू केले आहे? संयुक्त अरब अमिराती. 53. 2025-26 या आर्थिक वर्षात $1 ट्रिलियन उलाढाल करणारी पहिली भारतीय FMCG कंपनी कोणती ठरली आहे? अमूल. 54. ब्रेल आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे भारतातील पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणते आहे? भोपाळ प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय. 55. टो लाम यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली? व्हिएतनाम. 56. कोणत्या राज्य सरकारने कर्करोगाला अधिसूचित रोग म्हणून घोषित केले आहे? तेलंगणा. 57. चक्रीवादळ 2026 हा लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जाईल? इजिप्त. 58. भारताचा पहिला चालकविरहित पॉट टॅक्सी प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? महाराष्ट्र. 59. CRPF शौर्य दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 9 एप्रिल. 60. महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी 8व्या पोषण पंधरवड्याचा शुभारंभ कोणत्या ठिकाणी केला? नवी दिल्ली.
प्रश्न 61. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 हा किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरल्या आहेत? उत्तर गीतांजली ओमप्रकाश. प्रश्न 62. दिल्लीत होणाऱ्या पहिल्या प्रशासकीय महिला मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? उत्तर लीना मेहेंदळे. प्रश्न 63. पाचवा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर कैलास सत्यार्थी. प्रश्न 64. भारतातील पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? उत्तर तमिळनाडू. प्रश्न 65. कोणता देश रशियानंतर व्यावसायिक फास्ट ब्रीडर रिॲक्टर चालवणारा जगातील दुसरा देश ठरला आहे? उत्तर भारत. प्रश्न 66. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 मध्ये कोणते विमानतळ भारतातील आणि दक्षिण आशियातील पहिल्या क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे? उत्तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रश्न 67. भारत आणि इजिप्त यांच्यातील सायक्लोन या संयुक्त युद्ध अभ्यासाची चौथी आवृत्ती 9 ते 17 एप्रिल 2026 या कालावधीत कोठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर अमशास, इजिप्त. प्रश्न 68. 2026 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत 13 पदके जिंकून कोणता देश पदतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर भारत. लक्षात ठेवा, काही ठिकाणी 16 पदकांचा उल्लेख आहे, परंतु SAIच्या अधिकृत वेबसाईटनुसार 13 पदकांचा उल्लेख आहे. प्रश्न 69. द लॅन्सेटच्या 2023च्या अहवालानुसार माता मृत्यूच्या संख्येत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर दुसऱ्या. प्रश्न 70. दरवर्षी केंद्रीय राखीव पोलीस दलाचा शौर्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर 9 एप्रिल. प्रश्न 71. मंगोलियातील उलानबातार येथे आयोजित आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले? उत्तर मीनाक्षी हुड्डा. प्रश्न 72. मंगोलियातील आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण 16 पदके जिंकली असून त्यापैकी महिला संघाने किती पदके जिंकली आहेत? उत्तर 10 पदके. प्रश्न 73. जागतिक तायक्वांडो क्रमवारीत पहिल्या 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? उत्तर रूपा बायोर. प्रश्न 74. इंडिया तायक्वांडो गाला अवॉर्ड्स 2026 मध्ये बेस्ट तायक्वांडो पुंगसे प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर रूपा बायोर. प्रश्न 75. एप्रिल 2026 मध्ये भारताची संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्या परिषदेच्या अंतर्गत 4 संस्थांच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे? उत्तर इकोसॉक, आर्थिक आणि सामाजिक परिषद. प्रश्न 76. मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या मॅकिन्से या जागतिक सल्लागार संस्थेच्या अहवालानुसार आशिया पॅसिफिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी कोणता देश पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे? उत्तर भारत. प्रश्न 77. जागतिक बँकेने भारताच्या 2026-27 आर्थिक वर्षासाठीचा GDP वाढीचा अंदाज पूर्वीच्या 6.3% वाढवून किती केला आहे? उत्तर 6.6%. प्रश्न 78. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे? उत्तर ओडिसा. प्रश्न 79. अलीकडेच एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थ्यांची 100% नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी आणि गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्कूल चले हम ही विशेष मोहीम सुरू केली आहे? उत्तर मध्य प्रदेश. प्रश्न 80. दरवर्षी जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो? उत्तर 10 एप्रिल. प्रश्न 81. रासी वॅन डर डुसेन हा कोणत्या खेळाचा प्रसिद्ध खेळाडू आहे जो नुकताच निवृत्त झाला आहे? उत्तर क्रिकेट. प्रश्न 82. पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर बुर्रा वामसी राम मोहन. प्रश्न 83. एशियन स्क्वॅश फेडरेशन अवॉर्ड्स 2026 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला मेन्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? उत्तर अभय सिंग. प्रश्न 84. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना PMGAY जिला नुकतीच 10 वर्षे पूर्ण झाली आहेत ती केव्हा लागू करण्यात आली? उत्तर 1 एप्रिल 2016. प्रश्न 85. सिपाही जला पंचायत कोणत्या राज्यात आहे जिला भारतातील सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर सिक्कीम. प्रश्न 86.
छत्तीसगडमध्ये आयोजित पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला? उत्तर कर्नाटक. प्रश्न 87. आरोग्य सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने माझे गाव निरोगी गाव ही ग्रामीण आरोग्य मोहीम सुरू केली आहे? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न 88. ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटनुसार डोपिंगसाठी निलंबित झालेल्या खेळाडूंची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे? उत्तर भारत. प्रश्न 89. प्रसिद्ध समाजसुधारक पंडिता रमाबाईंची कोणती पुण्यतिथी 5 एप्रिल 2026 रोजी साजरी करण्यात आली? उत्तर 104वी. प्रश्न 90. जागतिक विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर 6 एप्रिल. 6 ते 12